औचित्यवाडी. जाल बाला वय रे. तुम्हाला कसं कळलं साधा भाऊ? उजकून बस बाबा, तेरी आने की आहट, तेरी खुशबू से पता चलती है. हाव खुशबू नाही, पारी माझ्या बायकोचं नाव. पारी आहे, बदबू आहे येते. इकडे बस, बदबू इकडे बस बाबा. जालू आंघोळ कर ना. जुम्मे के जुम्मेला नाही तर निदान महिन्या 2 महिन्यातून एखाद्या वेळेस तरी कर. हिवाळ्यात आहे ना आंघोळ नाही करायची मला. का? गारठा किती आहे साधा भाऊ? गारठा किती आहे? मग अरे गारठा नाही, पण लोकांना उलट्या होत्या ना झाल्या. मला माही झोप मोडली रे वासानी. अहो गारठ्याने लोकांना उलट्या होत्यात, मला तर डेंजर होतं. तुम्हाला काय सांगू साधा भाऊ, मी जर गारठा मला लागला ना आता तर का तर गमत मग अंगाला आहे ना असे निसे फोड फोड आल्यावानी होती. अरे पण तो अंगाचा जालू तिथे बस ना. त्या गुराड बोकड्यावनी वास येतोय. तू आंघोळ अरे कधीपासून आंघोळतो? दिवाळी इजला तेव्हापासून बंदच केली तो आंघोळ. हो मग डॉक्टरने सांगितलं तू जर आंघोळ केली ना झाल्या तू ना गारठ्याने उखडून जाशील, म्हणजे आटे घेईन तुला. तू आंघोळ नको करू. नाही भाऊ गारठा सांगते तुम्ही आंघोळ नाही करणार. कडक कडक पाण्याने कर, जरा अंग मोकळं होईल, तुला फ्रेश वाटेल. मला नाही करायचं साधा भाऊ आंघोळ. मला नाही करायची. असा रिस्पॉन्स देतो जस काय आत्ता बादलीनी जगाने लगेच आंघोळ करशील. झाल्या आंघोळ कर. मी आंघोळ नाही केली ना तरी माझ्या चार मी टवटवीत दिसतो नाही साधा भाऊ. तुला आहे ना डेपुटी म्हणजे होते, जालूकडे काम आहे माझे. त्यांना जायचंय राहुरीला. डेपुटी माझ्याकडे? डेपुटीला आयला गारठा गुट्याच काय नाही, काम गारठ्या गुठ्यात नाही. लग्न रसगुल्ले आहेत, रसगुल्ले. डेपुटीचं खांबार धरायचं, सोडायचंच नाही. नाही नाही सोडणार नाही मी. आता गाडीत बसून माझं नाव नको सांगू. नाही नाही. हा आईचा घोराट. काय झालो? काय नाही, मी तुमच्याकडे निघालो होतो डेपुटी. कशाला? कशाला? मग तुम्ही लग्नाला चाललेत, मला बी यायचंय. कुठं लग्नाला झालं? कोण म्हणत तू लग्नाला झालं? कोण म्हणलं? म्हणजे जाल्याला येड्यात नका काढू, तुम्ही लग्नाला चालले डेपुटी. तुला लग्नाला नेलं ना लोक बेशुद्ध पडते. कस काय? अरे काय वास येतो तो अंगाचा? तू आंघोळ करीत नाही झाल्या? सेंट मारलाय मी, वास काय सेंट मारलाय, घोराट वास येतो तुझा याच्या एकदम. आंघोळ गारठ्याचं करीत असते. शेणाच्या गोठ्यात झोपतो काय? इतकं कसं गाणं वास यायला लागला? कुठं वास येतो? अरे काय ते पांढरा थरदामा झाला तो अंघोळ. तू गारठ्यामुळे आंघोळ करीत नाही काय? नाही, मला डॉक्टरनी काय म्हणले, थांबा. काय म्हणले? डॉक्टर मला म्हणले तू ना जाल्या गारठ्या गुठ्याच्या आंघोळ नको करीत जाऊस, तू अटॅक येऊन मरशील. अरे काय डॉक्टरचं ऐकतो? हिवाळ्यामध्ये अटॅक येतात लोकाला, पण ते कोणला येतात? म्हाताऱ्या माणसाला यायला, त्याला आपण लोक तरुण येत. कोण तरुण? मी आता 40 लागले मला. अरे नाही येत अटॅक दादा. ते जाऊ द्या, गेलं मासनात. मला यायचे तुमच्या सोबत लग्नाला. असं ना? मी येणार आहे, चला. अरे दुपारी कुठं लग्न असेल? श्यामराव काय ऐकू सदा भाऊचं लग्न नाही काय? तू लांब थांबदार शिक. रसगुल्ल्यामुळे ना करता. अरे कोण रसगुल्ले खायचे? ते लग्नात रसगुल्ले. अरे लग्नच नाही, देवशपथ लग्न नाही. तुला सदा भाऊचं काय ऐकतो तू? मी तुम्हाला सोडणार नाही बरं का. मग सोडायला नाही, लग्नच नाही. तू श्यामेला जाऊन विचार बरं. कोणाला? श्यामेला विचार. श्यामे येणार आहे का? श्यामेला बहुतेक त्यालाच माहिती आहे लग्नाचं, मला नाही माहिती. नाही नाही, तुम्ही मला माहिती आहे तू येणार आहे म्हणून. जा आंघोळ कर. कोण? तुला बस साबण घेऊन देऊ का? मला का साबण? मग मला काही गरज नाही साबण. मी झालं, करणार नाही आंघोळ. झालं, आंघोळ माणूस- आंघोळ म्हणायची नाही 17 वेळेस. अरे आंघोळ मारायचं येणं झाला काय? तू आंघोळ नाही केली तर खरूच येईन तुला. कुणाला? खरूच येईन, खरूच आंघोळ पांढरं व्हायला लागलाय. अरे 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 आठवलं मला आता. डॉक्टर म्हणला तू जर गाठ्याची आंघोळ केली तर तुझ्या अंगावा फोड्या त्यानं लय घुमाट वास सुटून तुया. कोणतं डॉक्टर आहे? मला एकदा दाखव बरं. त्या डॉक्टरला आंघोळ घालतो, तुला आंघोळ घालतो. कोणत्या डॉक्टरने सांगितलं तुलाच? ते खाल्लं डेपुटी येऊ द्या ना राव. अरे मी म्हणतो, मी लग्नात जाय, मला तुला आधी फोन करतो. लग्नाला जायच्या आधी ना तुला फोन करतो, तू आंघोळ करून ये. जा बघा हा, जा आंघोळ करून ये. श्यामे बी येणार हा आहे. श्यामी येणार. जा श्यामेकडे बहुत. हा अगं बाया 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 बाया, पुढचं हिवाळ्यात आंघोळ करतो काय आता? काय माहिती. डेपुटी आले काय? वासन ओळखीलं काय?
बाया 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 बाया. तुम्ही तर मागं टाकायला लागले प्राण्यांना बी. हो अरे बापरे बापरे बाप. जगातला सगळ्यात दुर्गंधयुक्त माणूस आत्ता गेला आणि त्याच्यानंतर एवढा खुशबूदार माणूस गावात दुसरं कोणी आहे का? आता तुम्हाला आहे आत्तर फाया ते मारायचा नाद शोक. नाही सगळा नाद आहे पण ते दुर्गंधीयुक्त माणूस आमच्या मागं गम काढून दिलता. कोणते रसगुल्ले आम्ही घेऊन येत होतो गावात. अहो तो उठाना आज मी म्हणलं डेपुटी तुझी आठवण काढीत येत हं. असं तो नकाशाला केलं असं लग्न वास्तू शांती काहीतरी त्याला म्हणलं रसगुल्ले काहीतरी म्हणत होते. अहो म्हणायचं म्हणून म्हणलं ते आला तुमच्याकडे. अहो ते येडा जाल्या ते मला वाटतच आडा झाला. वास येतोय भलता अंगाचा आंघोळ करीना. त्याला म्हणलं बाबा लायबाव साबण घेऊन देऊ का? हा. ते त्याच्या डोक्यात आंघोळीचं नका बोलू मला. तुमचे ते रसगुल्ले कुठे आहेत लग्न आहे त्याचं बोला मला म्हणतोय. डेपुटी हं? त्याचं नाव आपल्याला गिनीज बुक मध्ये नोंदता येईल का? गिनीज बिन सगळं घाण करून टाकी. अहो. नाव नोंदल्यावर नावात सगळं वास येईन. अहो विक्रम आहे त्याचा. येडा येते. बरोबर इथं तुम्ही निवांत ठेवून आले आले त्यांचे दोस्त आले. काय दोस्त आले काय दिलं पाठवून त्याच्याकडे माझ्याकडून लग्न आहे कोणाकडे तिथं पडला पाटील आलेला तुझ्याकडे आला का? काय आला का तुम्ही हे काय म्हणले माहिती त्याला हा. श्यामाला कुठं तरी लग्नाला जायचंय जाय त्याच्याकडे अरे बाबा तो माझ्याकडे आलता ह्या माणसाने दिला माझ्याकडे मोंगा लावून डेपुटीचं लग्न आहे रसगुल्ले आहेत आणि त्याच्या बरोबरचा मला येडे करायला लागला. मी आपला काटायचं म्हणून मी म्हणलं शामरावला माहिती लग्न आहे. बरं कटायचं म्हणून शामराव सापाडा तुम्हाला अहो त्या दुकानात येऊन बसला तिथं मरणाचा घाण वास येतो गिराईक सुद्धा यायना तुम्हाला सांगतो स्वेटर खाली करून निघून आलो मी शेवटी. त्याला जोडीदार आहे. येताना एकत्र वास नाही येत त्याच्यावर 90 शिपायची ना किमान त्या दारूचा वास तरी सहन झाला दादा असता. भाऊ शेकळत दारू पियाला मित्र सोबत आहे. आता तिने खांबे जर आणला ना त्याच्या मांडीला मांडी लावून पी. हा, काही तेव्हा नाही काही- म्हणायचं दुर्गंध येतोय काही म्हणून. बोला तुम्ही. आणि दुकान आहे 2 साबणी द्यावा त्याला. एखादी मोती साबण द्यावा बाबा. आधी लायबा साबणीनं नाही आणि नंतर मोती साबणीनं घास चांगलं. लई वेळा सांगितलं त्याला आंघोळ कर म्हणून पण ते म्हणतात डॉक्टर म्हणले आंघोळ नाही करायची मग आंघोळ का अहो, कोणाचं डॉक्टर ऐकलं ते मोबाईलला काहीतरी ऐकत आहे ते नाही का आता गारठ्यात अटॅक वगैरे येतात त्याच्यामुळे ते आंघोळ करीना. 15 दिवस झाले तर त्याच्या बायकोला कळत नाही काय त्याला आंघोळ घालावं म्हणून. डेपुटी काहीतरी बघा नाहीतर ते खर्जा कुत्र्यावनी अख्ख्या गावात खरूच लागन सगळ्या गावाला. आता आहे ना तेवढंच काम राहिलंय उपसरपंचाचं अख्ख्या गावातल्या लोकांना गोळा करा आंघोळ्या घाला. हा का म्हणून चालून आंघोळ्या घालतो मतदारांना सांगा. निर्मल ग्राम पुरस्कार स्वच्छतेचा पुरस्कार घ्यायला फुटत अशा हसत हा ते पण आता एवढे घाण राईट अँड लेफ्ट हँड आहे ना तुमचा छाती फोडून दाखील म्हणतो डेपुटी. त्याची बायको वैतागली त्याला माहितीये का त्याच्या संग झोपाना सुद्धा ती म्हणती या बाबाला आंघोळ घाला. मला त्याशी म्हणली श्याम भाऊ हे 500 रुपये घ्या माझ्याकडून पण त्याला आंघोळ घाला म्हणून त्याचं कोण जबाबदारी घ्यायचं. अरे आता दोन तेच काम शेती राहिले केले आमचं. असते ना त्याला कोरी पाजली असती ना कुलट झाला असता 2 बादल्या पाणी टाकलं असतं ना आंघोळ झाली असती. त्याला जरा आहे ना दारू बिरू पिऊन तरी आंघोळ घाल. मग आता काय पर्याय नाही इथं अहो, काय. नाही ऐकत तो हातालाच लागत नाही तो पाणी म्हणलं का घाबरत तो पाणी सुद्धा त्याला नको म्हणतोय असं होतं. अहो ते काही बघत आहे राव रिलन फिल आपलं उग काहीतरी करा तुम्ही. तुम्ही सगळं आलं गेलं माहेर लोटता. ते निर्मल ग्रामचा पुरस्कार मी गाव स्वच्छ करून घेतलाय. मी माणसं स्वच्छ करायचं हे केलाय का? अहो माणसं स्वच्छ असलं तर गाव स्वच्छ राहीन. मग करा ना तुम्ही सदस्य नाहीत काय? आम्ही सदस्य टायमाला नाही तू पळतो मागवतो. आम्ही नुसतेच ऐकायला आहेत. तुम्ही न ग्रामसेवक भाऊ दोघे मिळून खाल्ली ना ग्रामपंचायत याच्यासाठी काहीतरी करा. अरे, नका शिंतोडे उडू. हो, जाऊ दे ना येताडे त्याला. उडव. निर्मळ माणसावर शिंतोडे नका उडू. आ, डेपुटी सांगायला लागले मला. वाद नका घालू त्याला आंघोळ कशी घालायची ते करा भाऊ विचार पाहिला आता आता तूच सांग कशी आंघोळ घालायची काय करायचं? तो हाती लागतोय का? हा ती घाला करावं लागणार आपल्याला काहीतरी काय बँड बाजा लावायचा त्याला आंघोळ घालायला दबड बिफड. सगळे डोके चालत काय आहेत, तेवढं आंघोळीच नाही चालत तुमचं डोकं. मग सांगा ना तुम्ही करा ना आयडिया काय करायची कसं आंघोळ घालायची. त्याच्या अंगावर होता बादली भर फिनेलचा फेस वास निघून जाईन एकदम भारी होऊन जाईन. बरं एक काम कर आता आपण दोघं तिघं काय करू बघू आज त्याला आंघोळच घालू. हा, ते आता करावं जोडीदार आहे आपला तो कधी ना कधी आपल्या येऊन बसणार आहे रोज त्याला कहून आपला हाकले राहत त्याचा वास येतो म्हणून त्याला आपण हाकलायचं का? मग ते बरोबर वाटाना. काय करीत काय आता? आता काय करायचं ना एक बादली घ्यायची एखाद्या दुकानातून एखादा साबण बिबन घेऊ आणि त्याला आहे ना एका ठिकाणी धरू आणि बळजबरीने घासून आंघोळ घालू. आपण तेच करू आता हा. तुझ्या दुकानात डेटॉल आहे का? आई- डेटॉल आई सगळी काय घ्यायचं ते घ्या पण त्याला आंघोळ घाला किंवा आपल्या वास दिवस आला नाही पाहिजे. मी तो उलटी झाली असती थोड्या वेळाने मला. थोड्या वेळ नाही आज तरी लोक बसतेत 5-6 दिवसांनी लोक सगळं बसणार नाही अख्ख्या गावात घाण सोडीन त्यो. मग काय अवघड असतं. आले हे बरं आहे बाटल्या फिटल्या माझ्या हातात दिल्यात एकाने निर्मा घेतलाय आणि एकाने गोमतर घेतल्यासारखं बारीक आपलं पाणी घेतलंय. अहो, स्वच्छतेचा पुरस्कार पण तुम्हीच घ्या. मी नाही घ्यायला यायचो याला पहिले सगळं आंघोळ आमच्या घाला. घराला मारा, आम्हाला फुगू फुगू हम्म. हा सगळं मग हे करा, सगळं याच्यावर टाका आमच्या
कुठं पाहायचं पण त्याला अख्खं गाव आता पाहून तो दोस्त आहे तुला माहित कुठं असतोय तो अहो कुठं असं सुगंधाच्या तिथं घरी नाही देवळात नाही म्हणल्यावर ती तिसरं ठेप तीच आहे. चला काय माहिती तिथं बाकी गेलाय कुठं पुढं जाओ तुम्ही, किती घाण वास येतोय एकतर. कशाचा अहो तुम्ही जा इथून, तुमचाच वास येतोय. किती किती दिवस आंघोळ करत नाही काय माहिती. गारठ्याचं मला आंघोळ नाही करायला लावली. कोणी काय काही पण काय असं कोणता डॉक्टर सांगतो का? या किती बसले जालू बादलीन ते काय आणलं जालू आंघोळ करायची आंघोळ जान. अरे हे बादली तर एकट्याला पळायचं एवढं राव इतके त्याच्या माग अरे मग आता ते आहे ना, बरं, पण आता गेलंय कुठे हे अरे अवघडच झालं भाऊ लोकांना पळू पळू आंघोळ्या घालायच्या त्याला आहे ना, आता थोडं हा. स्वच्छता मोहीम. हा आता पुढे बघायचं याला चांगला धरला होता आपण. बघितला का आला आमचा शायनर अय, राजेश खन्ना कुठे निघाला जिनत अहमद बिमान आहे का काय? कुठं जातो रे गॉगल घालून तू? अशा. मला गॉगल टायमाला सापडत नाही कुठं चालला घरीच चाललो होतो. घरी चालला का जाल्या बघितला का कुठे पत्र्या मागे का ए, आता बोलू नका सदा भाऊ अजिबात हे करू नका हळू चला आता ये चष्मा काढ ना चष्मा काढ ना चष्मा काढ ना घाल खिशात चष्मा घाल खिशात इथे थांब इथे हळू ते मग्या ठेव ना तिकडं अरे काय होत नाही पळाला ना दोनच खोबडे करीन आता. अरे बाबा तुला स्वच्छ करून राहिलो आम्ही लोखंडी पटीला पोऱ्या त्याने एवढ्या अरे, कोण्या नाही, तू जर आंघोळ नाही केली ये ना. नीट, आपण घासून काढू. तू आंघोळ नाही केली ना, तू जर आपल्याला खरं पळाला अरे, उठ. अच्छा तर बौद्ध टाकू द्या नाही नाही त्याशिवाय नाही अवला सत्य भूत येते बातो निमानित असतेत का? अरे पळून जाईन तू पळून जाईन ए पळून जाईन तू कपडे काढा. कपडे काढतो कपडे ए, पळून बरं चालू तू, भाऊ. पळून तू. ए, तुला उठणं आणलं रे दिवाळीचं. पळून तू, हा. काढ कपडे तुला उठणं आणलं जालू. काय हे, अरे अरे घेतोय करतो आयुर्वेदिक उठणं. आयुर्वेदिक पावडर आहे आंघोळीची. आयुर्वेदिक सर्प येतो. राव काढ का शर्ट काढ नीट काढ नीट काढ पळून सदा भाऊ नाही होत गाला अंगूर का म्हणा गाला 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 चांगली गाला घाला आपल्याला अंगुळा खावा त्याला ए, उठणं सोडून द्या उठणं 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 सोडून द्या. उठणं उठणं. आता झाला का नाही फ्रेश फ्रेश वाटते फ्रेश वाटते. दुई 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 अरे बाबा अख्ख्या गावाला हा? तुमच्यापेक्षा माझ्या चालू झाली का आंघोळ? आता आहे ना आपल्याला घरी जाऊन आंघोळ करावं लागेल ती डेपुटी. मला पडे येऊ दे मग तुम्हाला सांगू तुम्ही हा? अरे भाऊ रोज आंघोळ करायचं आहे काय होत नाही तुला उद्या कळेल आता काय झालं फ्रेश झाला का नाही आता आहे ना हे निरमा पावडरचं चिकचिक काढायला आहे ना घरी जाऊन संतूर नाही आता आता करीन आंघोळ जा संतूर आता लावला. चला आधी बादली घे रे आपली. मी इथं बसणार हा, इथं हा, बस, 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 वाळत. आता वाळीत बस वाळीत बस बस आता चल चला बसून तरी काय करू मी